बघ काय हा वेडेपणा, आज दिवसभर उपाशीच त्या तोपूच्या मागे मागेच. आता रात्र झाली की नाही, चल थोडं खाऊन घे. नाही, टोकूने खाल्ल्याशिवाय मी नाही खाणार. हे बघ ना टोकू, किती काय आणलंय तुझ्यासाठी. खाणार आहे काहीतरी. काय आवडतं तुला? इतकं खाणं एकत्र तू इतकं खातेस? अरे नाही, आपल्याला जे हवं आणि जेवढं हवं तितकंच निवडायचं. कळलं का तुला? खाल्लं नाही की माझं डोकं नाही चालत. अरे मग तेच तर सांगतेय मी कधीपासून. कर सुरुवात. हे बघ, उत्तम उत्तम फळं आहेत, शिरा आहे, पुरी आहे. जे हवं ते खा. केवढा हा माज, नशिबाने राजवाड्यात आलाय, मरता मरता वाचलाय. समोर एवढं चांगलं अन्न आहे आणि सगळ्यालाच नाही म्हणतोय. काय रे, ह्यातलं काहीच नको असेल तर तुझं पोट कसं भरणार? काय हवंय तुला टोकू? ठेवा. घे ना. उबाळलेल्या चिंच? तू हे एवढं सगळं सोडून चिंच खाणार आहेस टोकू? चिंच चिंच चिंच. काय ग साऊ, हा टोकू बरा झाला. खायला प्यायला सुद्धा लागला. आता याला पुन्हा रानात सोडून नेत त्याच्या घरी का इथेच पिंजऱ्यात ठेवून द्यायचं? नाही नाही, याच्या घरचे वाट पाहत असतील. आणि आभाळभर एवढ्या उडणाऱ्या टोकूला मुठी एवढ्या पिंजऱ्यात ठेवायचं? नाही नाही, कोणालाच बांधून ठेवणं योग्य नाही. टोकू, तू जा तुझ्या रानातल्या घरी परत. घरी परत? घरी परत? पण घरच नाही. सावू सावू, मेलं नाही मेलं नाही. जिथे सावू तिथे टोकू, जिथे सावू तिथे टोकू. म्हणजे तू कायमचा इथेच राहणार? कायमचा कायमचा. आपल्याला नवा सवंगडी मिळाला सुरंगी. मला रानात तर जाता आलं नाही, पण रानाने आपल्यासाठी नवा सवंगडी पाठवला. साव सुरंगी टोकू, साव सुरंगी टोकू, साव सुरंगी टोकू. सावू सुरंगी टोकू, सावू सुरंगी टोकू. म्हणजे टोकू, तू आजपासून आमचा झालास. आता राजवाडा हेच तुझं घर. अट फक्त एकच, राजमातांच्या वाटेला जायचं नाही. आता गेला की हा क्षणात उडून. आता कुठे शोधायचं आला? कोणाच्या तावडीत तर नाही सापडणार ना? रस्ता नाही ना चुकणार? राजमातेंच्या वाटेला जाऊ नको असं म्हणालं तर लगेच उडाला. बरोबर तिथेच नसेल ना गेला?
तुमच्याकडील उत्तम वस्त्र प्रावरण, दागदागिने आणि उंची सुवासिक अत्तरे नीट महाराणींसमोर सादर करा. आम्ही सर्वोत्तम व्यापारी निवडले आहेत हे आमच्या भगिनीला कळायला हवं ना. आमची बहीण पहिल्यांदाच देवीच्या उत्सवाला जाणार आहे आणि पूजा करण्याचा मान तिचाच असणार आहे, तेव्हा तिचा दिमाग दिसायला हवा ना. हे बघा, हलक्या प्रतीच्या वस्तू आम्हाला दिसता कामा नयेत. आम्ही फक्त उच्च प्रतीच्या वस्तू पाहू आणि पसंत करू. होय महाराणी. बघू. आम्ही देवीच्या पूजेला बसणार आहोत, त्यामुळे आम्ही 3 वेळा तरी वस्त्र पालटू आणि आभूषण पण आम्ही हिरे, मोती आणि पाचू अशी परिधान करणार आहोत. त्यामुळे त्या रंगांना जुळतील असे रंग दाखवा. नशीबच फळफळले. तिथे आमच्या राज्यात जाडी भरडी वस्त्रही महाग झाली होती आणि इथे मुक्त उधळण चालू आहे सगळ्याचीच. वारस न देताही लाड आहेत महाराणींचे. महाराणी, 4 दिवसापूर्वीच नव्या घडणीची आभूषणं करून घेतलीत ना? आज पुन्हा असं काय करताय महाराज? आम्ही देवीच्या पूजेला बसू त्यावेळी आमच्या ऐश्वर्याकडे एकटक पाहत राहिलं पाहिजे प्रजेने. त्यासाठीच तर आम्ही ही विशेष तयारी करतो आहोत. आमचा मान आणि वैभव याने प्रजेचे डोळे दिपले पाहिजेत. महाराणी, उद्याचं वैभव देवीचं असणार आणि साऱ्यांच्या नजरा तिच्या मुखदर्शनासाठी आसुसलेले असणार. आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्याची ही जागा नाही आणि वेळही नाही. शिवाय उद्याच्या पूजेचा मान हा सावित्रीचा आणि सुरंगीचा असणार. तिला वेळेत तयार करून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. आता तरी सावित्रीकडे लक्ष द्या. सकाळपासून ती त्या पक्षामध्ये गुंतलीये. अहो, शिवाय तहानभूक हरपलीये. अशानं उपाशी राहील आमची कन्या. जरा गोडी गुलाबीनं खाऊ घाला तिला. खाऊ घाला म्हणे. ही कसली विपरीत बुद्धी? देवीच्या पूजेचा मान सावित्री आणि सुरंगीला? अहो, माळ्याची म्हणजे सेवकाची मुलगी ती. महाराणींच्या ऐवजी ती पूजेला बसणार? पण महाराणींनी सगळ्याच बाबतीत घोर निराशा केली आहे राजमाता. ना सावित्रीला नाहीसं केलं, ना राज्याला पुत्ररत्न दिला. तरीही दक्षसेना आपल्या गोटातल्या आहेत. राज्याला अजूनही वारस देऊ शकतात त्या. शेवटी या राज्याच्या महाराणी आहेत त्या. पूजेचा मान हा त्यांचाच आणि त्यांचा हक्क डावलला जातोय. त्यांच्या या अपमानाची त्यांना जाणीव करून द्यायला हवी. शेवटी सावित्रीला नामोहरम करण्याचं काम त्यांच्याकडूनच करून घ्यायला हवंय आपल्याला. आणि दिवसेंदिवस सावित्रीची मनमानी वाढतच चाललीये. म्हणजे तुम्हाला कळलं नाही का? काय? अहो, राजवाड्याचं पावित्र्यच घालवून बसलीये सावित्री. कोणीही राजवाड्यात येतंय. पूर्वी तर माणसंच यायची, आता तर तो जंगलातला बोलका पक्षी तो सुद्धा आता राजवाड्याचा एक भाग झालाय. बोलका पक्षी? अहो हो, बोलतो म्हणे तो. मग काय विचारता कौतुक? त्या मरत्या पक्षाला वाचवून त्याचं नामकरण केलंय आणि नुसते लाड चालू आहेत. पंचपक्वान्नाचं ताट वाढलं जात आहे त्याच्यासाठी. आता वाटतं त्याचं वास्तव्य इथे. आता तो उन्हाळ पक्षी सुद्धा मिऱ्या वाटणार आपल्या डोक्यावर. या विश्वंभटापेक्षा कोण तो, काय नाव त्याचं,
तो मोठा ठरणार. काय हो शंकरोबा, काय नाव त्याचं? हा काकू. काकू नाही काही, बापू. बापू नाही हो मोरोबा, काकू मला आठवते ना, काकूच. नाही, बापूच बरोबर आहे. नाही नाही, अरे मी म्हणतो भिकू. भिकू नाव आहे बहुतेक त्याचं. नाही नाही आठवलं. नाही, बापूच बरोबर आहे. मला आठवते ना. टाकू 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 टाकू. हा खरंच बोलतोय? बोलतोय 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 बोलतोय. ए, काय कटकट आहे राजमाता. आपण राक्षसी 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 राक्षसी. कोणाला राक्षसी म्हणतोस रे? राजमाता राजमाता राक्षसी राक्षसी राजमाता राजमाता राक्षसी राक्षसी. बघताय काय? पकडा त्या पक्षाला आणि मान मुरगाळून टाका त्याची. पकडा त्याला. काय उपयोग तुम्ही तिघ असून? तीन उंदीर तीन उंदीर तीन उंदीर तीन उंदीर तीन उंदीर. उंदीर उंदीर म्हणतोस आम्हाला? थांब थांब. अरे त्या सैनिकांना जरा बोलवा कोणीतरी. एका क्षुल्लक पक्षाला पकडायला तुम्हाला सैनिकांची कशाला आवश्यकता भासतीये? पकडा त्याला. काय करताय तुम्ही? ते करायला हवं तेच. फारच कलकलाट करत होता. साक्षात राजमातांबद्दल अपशब्द उच्चारत होता तो. चौकूच्या वतीने आम्ही आपली क्षमा मागतो. चाललीस कुठं पळून? आमचं नीट लक्ष आहे तुझ्यावर. तुझी मनमानी दिवसेंदिवस वाढतच चालली. आपण कोण आहोत याचं भान विसरली आहेस. राजघराण्याचा तोरा, सन्मान, दरारा, दिमाग सारं काही धुळीला मिळवलं तुम्ही. आणि आयऱ्या गायऱ्यांना घेऊन राजवाड्यात धुमाकूळ घालताय. तुमच्या पित्याची माता आहोत आम्ही. आमचा शब्द शेवटचा. पण ती जागा आता तुम्ही घेऊ पाहताय. या उर्मट पक्षाला राजवाड्यामध्ये स्थान देऊन तर कळसच गाठलाय. आत्ताच्या आत्ता या पक्षाला राजवाड्याभर घालवून द्या, नाहीतर
नाहीतर काय. नाहीतर काय? नाहीतर तुझ्या तातांना वाईट वाटेल हेच समजावून सांगत होतो आम्ही तिला. आता बालिशपणा पुरे. तुमच्यावर राज्याची जबाबदारी आहे. पुढं गांभीर्यानं घ्यायला हवं. आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत हेच समजावून सांगत होतो. तसं केलं नाही तर महाराजांना वाईट वाटेल. खोटं 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 खोटं. सावित्री, आता हा अवखळपणा आणि पक्षाशी खेळणं पुरे कर. आपल्याला आत्ताच्या आत्ता देवीच्या उत्सवाची तयारी पाहायला जायचंय. आता एवढ्या रात्री? अर्थातच. उद्या देवीचा उत्सव असणार असेल तर आपल्याला आत्ताच जायला हवं. आणि राज्याच्या कारभाऱ्यानं दिवस रात्रीची ऊन पावसाची पर्वा करायची नसते. आणि कर्तव्य अपुरं टाकून झोपेची खाण्यापिण्याची चिंता करणारा सिंहासनावर बसण्याच्या योग्यतेचा राहत नाही. कळलं का? होय ताता, पटतंय मला. चला निघूया. येतो मी येतो येतो मी येतो. येतो मातोश्री. चल. हा पक्षी अत्यंत धोकादायक आहे आणि त्यात त्याला सावित्रीची फूस. जणू काही तिचा गुप्तहेरच झालाय हा. नाही नाही, या पक्षाचा जो कोणी बंदोबस्त करेल त्याला थैली भरून सुवर्णमुद्रा देऊ आम्ही. त्या सावित्रीला रानात पाठवत होतो आम्ही ते तर फसतोच आहे. उलट तीच तिथले चित्रविचित्र प्राणी राजवाड्यात आणते. हे नकोय आम्हाला. जेवण टाकी सण कुठं जाईल? बसा गपकन. मायो, कोल्ह्याचं पिल्लू असेल बघ त्याची कळवळ. भूक लागेल म्हणून हाक देत. मायो, त्याची खाण्यासी देत देत. जा देत खाण्यासी. वनराज, काय कामगिरी असेल एवढ्या रात्री आवाज देत? भिंती पल्ल्याड देवीचं देऊळ असेल. मी जात तिथे. तुम्ही मला सारं सांगित कसं जाईल देवळात. काय तू पण देवळातले उत्सव असेल? उत्सव तर नाटा उपतूस देवीचा उत्सव असेल. अरे पगलू, तीच देवी मायो ना आली दिवली मायोच्या अंगी. तूच सांगी माझी भेट घे. त्याच देवी मायाचा उत्सव. ते मी ना जाणी. मला उत्सव भूल ना पाडीत. मला तर मायोसीन औषधी पाणी लागेल. औषधी पाणी? हो, देवळाजवळच्या कुंडातील पाणी औषधी असेल. दिवली मायो सांगी ते पाणी मायोस लावी तर ती बरी होत. त्या लागी जात मी कुंडासे. अरे सत्तू, उत्सवात हुंब मौज असेल. खाणं पिणं आणि चित्रविचित्र वस्तू असेल. मन करेत कधी जात उत्सवासी. होय होय, आज रात्रीच मायाशी हुल देऊन निघत आम्ही. भया, पण भिंत कशी ओलांडीत? बाणांचा पाऊस देत मी पाहिला असेल. तो ना मार्ग. मग भिंत कशी ओलांडीत?
पहारा तर कडक असीत. अरे सत्तू, त्या भिंतीशी एक दार असेल. काय दार? भिंतीची दार? मग पूर्वी त्या देवी मायोसी रानात माहेरपणाशी धाडी, पण भिंत बांधलीशी ना धाडी. मात्र भिंतीतलं दार उघडीत थोड्या वेळासाठी आणि रानात येऊन नैवेद्य ठेवीत. त्याच वेळी अलगद जात भिंती पल्याड त्या दारातून. उन्हा उन्हा जाईत जाईत आपण तिघेही जाईत.